नमस्कार प्रेक्षकांनो, अबोली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असं ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ती गोष्ट आता फायनली घडणार असते. म्हणजे अंकुशची पुन्हा एकदा मुंबईमध्ये विरार पोलीस स्टेशन इथे त्याची बदली करण्यात आलेली असते. कारण का, पोलीस स्टेशनमध्ये अंकुश नसल्यामुळे कुठलीही गोष्ट व्यवस्थितरित्या होत नसते. आणि आता त्याच्या जागी दीपशिखा भोसले पाटील हिची नियुक्ती करण्यात आलेली असते. पण जेव्हापासून दीपशिखा पोलीस स्टेशनचा ताबा घेते तेव्हापासून तिने फक्त सगळ्यांना त्रासच दिलेला आहे. तिने आपली ड्युटी व्यवस्थितरित्या पार पाडलेली नसते आणि त्याच्यामुळेच तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. आता अंकुशची पुन्हा एकदा विरार पोलीस स्टेशन इथे बदली करून दीपशिखा भोसले पाटील हिला आता दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अचानकपणे अंकुश शिंदेची बदली विरार पोलीस स्टेशन इथे कशा पद्धतीने करण्यात येते आणि ज्या गोष्टीचा दीपशिखा भोसले पाटील हिला माज असतो, तिची बदली आता दुसरीकडे करण्यात येते. तिला या केसमधून बाजूला काढण्यात येते आणि पुन्हा एकदा सगळ्या पोलीस स्टेशनचा ताबा अंकुशकडे देण्यात येतो. आणि जेव्हा अंकुशकडे आता पोलीस स्टेशनचा ताबा गेल्यानंतर अंकुश, अबोली आणि क्रिश तिघेजण मिळून आता लवकरात लवकर सिरियल किलरला शोधून काढायचं. नक्की या सगळ्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे याला शोधून काढायचं असं तिघांनी ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे आता सगळे पुरावे गोळा करत अंकुश, अबोलीला आता आपल्या केसमध्ये इथे यश आल्यानंतर त्या सिरियल किलरला दोघांनी मिळून गजाआडसुद्धा केलेलं असतं. त्यामुळे इथे शेवटीला अंकुशची एंट्री झाल्यानंतरच इथे त्या खऱ्या गुन्हेगाराला आता गजाआड करण्यात आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अंकुशची एंट्री कशा पद्धतीने होते आणि दीपशिखा भोसले पाटील हिला त्या जागेवरून काढून दुसरीकडे बदली का करण्यात येते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अंकुशने त्या सिरियल किलरला वेळेत पकडलेलं नसतं, म्हणून रागाच्या भरात त्याची दुसरीकडे बदली करण्यात आलेली असते. आणि हे सगळं जेव्हा कमिशनर साहेब अंकुशला सांगतात तेव्हा अंकुश त्यांना रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो की माझी बदली करू नका म्हणून. पण तरीसुद्धा इथे आता कमिशनर साहेबांनी त्याचं काही ऐकलेलं नसतं. ते म्हणतात की वरून ऑर्डर आलेली आहे आणि त्याची बदली गडचिरोली इथे करण्यात येते. तेव्हा इकडे अबोलीला खूप वाईट वाटतं. पण अंकुशने जाता जाता अबोलीला सांगितलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा आता जास्त मुलींना त्या सिरियल किलरने मारलं नाही पाहिजे आणि तूसुद्धा प्रयत्न कर त्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे असं अंकुश म्हणालेला असतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, दीपशिखा भोसले पाटील हिला आता अंकुशच्या जागी पाठवलेलं असतं. तिची नियुक्ती झालेली असते. त्यामुळे लोकांच्या आशा वाढलेल्या असतात की नक्कीच आता दीपशिखा भोसले पाटील ही सिरियल किलरला लवकरात लवकर पकडेल. पण इथे असं काही होत नाही. उलट दीपशिखा भोसले पाटील आल्यानंतर ती विनाकारण सगळ्या लोकांना त्रास देत असते. तिने शिवांगीला त्रास दिलेला असतो. तिने विनाकारण क्रिशलासुद्धा सॉरी म्हणायला लावलेलं असतं. त्यानंतरला अबोलीलासुद्धा ती जेलमध्ये टाकते आणि तिलासुद्धा ती त्रास देत असते. ती आता पर्सनली सगळ्यांबरोबर इथे पंगे घेण्यामध्ये इतकी बिझी होते की सिरियल किलरला मला पकडायचं आहे ही गोष्टसुद्धा दीपशिखा भोसले पाटील पूर्णपणे विसरून गेलेली असते. तिने फक्त आता तिच्या आयुष्याचा एकच गोल हा सेट करून ठेवलेला असतो आणि ते म्हणजे अबोलीला त्रास द्यायचा, अबोलीला उद्ध्वस्त करायचं. तर प्रेक्षकांनो, सगळेजण जे येतात ते अबोलीला त्रास देण्यासाठीच त्या कार्यक्रमामध्ये येतात. तर इकडे आता दीपशिखासुद्धा व्यवस्थित आपलं काम करत नसते. आता ती बरोबर चाळीमध्ये राहायला गेलेली असते. ज्या ठिकाणी अबोली राहत असते त्याच चाळीमध्ये ती राहायला गेलेली असते आणि तिथे आता 4 लोकांना मारण्यात येतं. म्हणजे अबोली त्यांना हवी असते. त्या सिरियल किलरला, वाघाच्या वेशात असणाऱ्या त्या माणसाला अबोली हवी असते. कारण अबोलीला आता त्यांच्या पूर्ण खाणाखुणा माहिती झालेल्या असतात आणि अबोलीने त्या लोकांना पकडण्यासाठी पूर्णपणे आता पाठपुरावा धरलेला असतो. तेव्हा इकडे आता दीपशिखा भोसले पाटीलला ही गोष्ट आवडत नसते. कारण तिला आता अबोलीला या सगळ्यातून बाजूला करायचं असतं. सगळं क्रेडिट अबोली घेऊन जाते की काय असं तिला वाटत असतं. म्हणूनच इथे दीपशिखा भोसले पाटील अबोली आणि क्रिश यांची मदत अजिबात करत नसते. जेव्हा इकडे चाळीतल्या 4 लोकांना मारलं जातं तेव्हा क्रिश म्हणत असतो की एक सामान्य माणूस म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की आता याच्यावरती एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात? तुम्ही ह्या केसकडे कशा पद्धतीने बघता हे मला ऐकायचं आहे.
तेव्हा इकडे चाळीतले लोक म्हणत असतात की तुम्ही तर पोलीस आहात ना, मग तुम्ही आम्हाला प्रोटेक्ट करा ना, तुम्ही या सिरियल किलरला लवकरात लवकर पकडा, त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा. तेव्हा दीपशिका म्हणत असते की ते सगळं मी माझ्या लेवलला करेनच, पण काय गॅरंटी ना की ते लोक मला भेटतील, मी त्यांना पकडेन. तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना तुमचा जीव वाचवायचा असेल तर अबोलीला त्या सिरियल किलरकडे तुम्ही पाठवून द्या. तेव्हा इकडे आता अबोली चाळीतल्या लोकांच्या जीवासाठी सिरियल किलरकडे जायला सुद्धा तयार होते. कारण का, त्या लोकांनी पुन्हा एकदा धमकी दिलेली असते. अबोलीच्या बदल्यामध्ये 10 लोकांना मारू असं सांगण्यात आलेलं असतं. आणि दीपशिकासुद्धा चाळकऱ्यांना अबोलीच्या विरोधामध्ये भडकवते. ती म्हणते बघा बघा, आता 4 लोकं मारली गेलेत, त्याच्यामध्ये माणिकाका, माधव, त्याचबरोबर रोहनची आई आणि अजून एक काकू, हे 4 लोकं मारले गेलेले असतात. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की अबोली आता तूच काहीतरी कर, आमचा जीव तूच वाचवू शकतेस, तुझ्या बदल्यामध्ये अजून आपली 10 लोकं मारली जातील, काय करतेस तू ते आता सांग. तेव्हा अबोली म्हणते की माझं कुटुंब आहात तुम्ही, मी तुमच्या जीवाला अजिबात धोका निर्माण करणार नाही. मी त्या सिरियल किलरला सांगितलं नव्हतं की अजून आमच्या 4 लोकांना मार म्हणून. त्याने जर आधी मला सांगितलं असतं की तू जर आमच्याकडे नाही आलीस तर मी तुझ्या 4 लोकांना मारेन, तर मी आधीच त्यांचा जीव वाचवला असता. पण त्याने मला काही सांगितलं नाही आणि मला ते कळलं नाही. एका बदल्यात 4. मला जर अंदाज आला असता ना की तो काही लोकांना मारणार आहे, तर मी आधीच काहीतरी केलं असतं. त्यानंतरला इकडे राघूचं आणि स्वराजचं प्रेम प्रकरण तसंच चालू असतं. तर इकडे राघूला कसलीही आपल्या इज्जतीची पडलेली नाही आहे. ती स्वराजबरोबर प्रेमाचे रंग उधळते आणि इकडे क्रिश आपली ड्युटी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे आता 10 लोकांना जशी मारायची धमकी येते तेव्हा अबोली म्हणते की ठीक आहे, मी सिरियल किलरकडे जायला तयार आहे, तू जिथे कुठे आहेस तू मला सांग, मी तिथे भेटायला येते. तेव्हा इकडे चाळीतल्या माणसाला मारल्यानंतर त्याच्याकडे एक चिठ्ठी देण्यात येते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की उद्या सकाळी 4 वाजता एक गाडी येईल आणि त्या गाडीमधून अबोलीला बेशुद्ध करून पाठवायचं आहे, ती शुद्धीत नाही आली पाहिजे. तेव्हा अबोली म्हणते की ठीक आहे, मी जाईन त्या सिरियल किलरकडे आणि तो कोण आहे ना त्याचा आता मी पत्ता लावल्याशिवाय काही स्वस्त बसणार नाही. तेव्हा इकडे अबोली म्हणते की मी सिरियल किलरकडे उद्या जाणार आहे. तेव्हा चाळीतल्या लोकांना अबोलीची सुद्धा काळजी वाटत असते. तेव्हा मनवा म्हणत असते की बघितलं तुम्ही, तुमच्यामुळे अबोली वहिनी त्या सिरियल किलरच्या ताब्यात जाणार आहे. कदाचित तो सिरियल किलर अबोली वहिनीला मारून टाकेल, पण नंतर काय गॅरंटी की तो आपल्याला नाही मारणार? सांगा ना, तो आपल्याला मारणार नाही याची गॅरंटी काय? अबोली वहिनी आहे म्हणून ते आपल्याला प्रोटेक्ट करत असते. तेव्हा इकडे मनवा म्हणते आणि या तर पोलीस अधिकार आहेत ना, आपल्यासाठी काय करतायत? दीपशिका भोसले पाटील, फक्त तोंडाची हवा, आम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही काय करताय ते आधी सांगा. साधी तुम्ही केससुद्धा इथे नोंदवून घेतलेली नाही आहे. तेव्हा इकडे आता चाळीतले लोक तिला प्रश्न विचारतात. तेव्हा दीपशिका म्हणते माझी ड्युटी कशी करायची हे तुम्ही मला सांगू नका, कळलं ना? तेव्हा क्रिशलासुद्धा या बोलण्याचा राग येतो. क्रिश आणि अबोली दोघेजणं मिळून कमिशनर साहेबांना सगळी सत्य घटना सांगतात. त्यांना जाऊन भेटतात आणि म्हणतात की कमिशनर साहेब, तुम्ही अंकुश सरांची बदली केली कारण त्यांनी सिरियल किलरला लवकर पकडलं नाही, म्हणून तुम्ही त्यांची बदली गडचिरोलीला केली. पण आता तुम्ही दीपशिका भोसले पाटील यांना इथे बोलावलंय, त्या फक्त लोकांना त्रास देत आहेत. कुणाचीही केस आतापर्यंत नोंदवून घेतलेली नाही आहे, कुणाला साधा न्याय मिळवून दिलेला नाही आहे. हे सगळं त्या काय करतायत? तुम्ही आता त्यांची बदली का करत नाही? अंकुश सरांनी इतक्या कमी वेळेमध्ये निदान हा शोध घेण्याचा प्रयत्न तरी केला होता, पण दीपशिका भोसले पाटील त्यांना आम्ही सांगतोय की कंप्लेंट नोंदवून घ्या, तरीसुद्धा त्या नोंदवून घेत नाही आहेत आणि आमच्याकडून सॉरी म्हणून घेतात, आम्हाला जेलमध्ये टाकण्याची धमकी देतात, आमच्याकडून बारीक सारीक कामं करून घेतात. तेव्हा अबोली म्हणत असते आणि मी जर त्यांना काही मदत करायला गेले तर विनाकारण मला नको ते बोलतात आणि मलासुद्धा जेलमध्ये टाकायची धमकी देतात. तेव्हा कमिशनर साहेबांना आता सगळी सत्य घटना ही सांगितल्यानंतर सगळ्या लोकांच्या कंप्लेंटसुद्धा त्यांच्याबरोबर जात असतात की दीपशिका त्यांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही, कुठल्याही पद्धतीची त्यांना मदत करत नाही. त्याच्यामुळे आता कमिशनर साहेबांवरती दबाव आलेला असतो. दीपशिका भोसले पाटील हिचं वागणं हे दिवसेंदिवस वाईट होत चाललेलं असतं आणि त्याच्यामुळे इथे आता सिस्टमला सगळेजण नावं बोटं ठेवत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे पुन्हा एकदा अंकुची बदली मुंबईमध्ये केलेली असते विरार पोलीस स्टेशनला. जे त्याचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी त्याची बदली करण्यात आलेली असते आणि दीपशिका भोसले पाटील हिला चांगल्या पद्धतीने धडा शिकवण्यात आलेला असतो. हिला धमकी दिलेली असते की तुझं
वागणं बदल नाही तर तुला निलंबित करण्यात येईल असं सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता दीपशिखाला चांगली धमकी देण्यात आलेली असते. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. आतापर्यंत तिने एक केससुद्धा सॉल्व्ह केलेली नाही आहे. साधं त्या सिरियल किलरला पकडण्यासाठी ती काही प्रयत्न करत नाही आहे. हे कमिशनर साहेबांना कळल्यानंतर ते आता अंकुशची पुन्हा एकदा विरार पोलीस स्टेशन इथे बदली करतात आणि त्याचबरोबर दीपशिखा भोसले पाटील तिला आता दुसरीकडे पाठवण्यात येते. तर इकडे आता अंकुश आल्या अबोलीला खूपच जास्त आनंद होतो. ज्या 4 लोकांना मारण्यात आलेलं असतं त्यांचं कळल्यानंतर अंकुशला खूप जास्त वाईट वाटतं. त्यानंतर अंकुश म्हणतो की आता एकासुद्धा माणसाचा जीव नाही गेला पाहिजे. आपण अबोली लवकरात लवकर त्या सिरियल किलरला पकडूया. तेव्हा अबोली आता त्या ठिकाणी अंकुशला घेऊन जाते ज्या ठिकाणी मुलींना किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं आणि तिथे जे रक्त सांडलेलं असतं प्रत्येक मुलीबरोबर तो DNA मॅच झालेला असतो. त्यामुळे इथे आता सगळे सॅम्पल त्या मुलींबरोबर मॅच झाल्यानंतर तिथेच त्या सिरियल किलरने मुलींना ठेवलेलं असतं हे अंकुशला कळतं आणि तिथूनच आता शोध घेता घेत इथे अंकुश आणि अबोली त्या सिरियल किलरपर्यंत पोहोचतात. तेव्हा त्यांचा एक साथीदारसुद्धा असतो आणि दुसरा सिरियल किलर हा दुसरा तिसरा कुणी नसून तो स्वराज असतो आणि स्वराजला पकडल्यानंतर इथे आता अंकुश हा खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. हा माणूस कोण आहे? पण क्रिश आणि अबोली यांना माहिती असतं की स्वराज म्हणजे राघूला फसवणारा मुलगा आहे. त्यामुळे आता त्याला अंकुश आल्या त्याला पकडून आता अरेस्ट करण्यात आलेली असते आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलेली असते. तर इथे आता दुसरा सिरियल किलर जो वाघांच्या वेशांमध्ये फिरतो त्यालासुद्धा शोधण्यामध्ये आता अंकुशला यश येणार असतं. अबोली, अंकुश, क्रिश, मनवा चौघेजण एकत्र येऊन सिरियल किलरचा पर्दाफाश करतात. एकाला तर गजाआड केलेलं असतं आणि इथे चौघेजण मिळून आता दुसऱ्या किलरला शोधण्यामध्ये आपला वेळ घालवत असतात. पूर्णपणे आपला वेळ त्या केसमध्ये देत असतात. तर इथे अंकुश आणि अबोली एकत्र आल्यानंतर पूर्णपणे केस आता सॉल्व्ह करण्यामध्ये त्या दोघांचं लक्ष असतं आणि जेव्हा अंकुश येतो तेव्हाच एक सिरियल किलर सापडतो. तर इथे अंकुशची धमाकेदार एंट्री झालेली असते आणि त्याचबरोबर दीपशिखा भोसले पाटील हिला आता चांगलाच धडा शिकवण्यात येतो. तिला आता दुसरीकडे पाठवण्यात येते आणि आता तिच्याकडून सिरियल किलरची केससुद्धा काढून घेण्यात आलेली असते आणि सगळा ताबा अंकुशकडे देण्यात आलेला असतो. तर अशा पद्धतीने अंकुश आता पुन्हा विरार पोलीस स्टेशन इथे आल्यानंतर तो आता लवकरात लवकर सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बायकोच्या मदतीने क्रिश मनवाच्या मदतीने सिरियल किलरला पकडून गजाआड करण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे इथे अंकुश आल्या आता केसमध्ये इतका लक्ष देतो इन्व्हॉल्व हे बघून आता सगळ्यांनाच अंकुशचा अभिमान वाटत असतो. सगळेजण त्याचं भरभरून कौतुक करत असतात.